हिंगोलीमध्ये ऐन शेतीच्या मशागतीच्या काळात हिंगोली जिल्हा प्रशासनानं एक अजब फतवा काढलाय। पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना डिझेल खरेदी करण्यासाठी आपले ट्रॅक्टर थेट पेट्रोल पंपावर घेऊन जावे लागतात। प्रशासनाच्या या अजब निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असून वेळेचा देखील दुरुपयोग होणार आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झालेली आहे। जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना आता यापुढे कॅनमध्ये डिझेल न देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी कशा अडचणीत आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। 2000चं डिझेल टाकलेलं आहे आणि आता उन्हात इथे येऊन 2 तास लाईनीला उभं राहावं लागलेलं आहे। बरं, आता तुम्ही कोणत्या गावावरून आले? पिंपळखुट्यावरून आलो, 10 किलोमीटर लांबून उन्हात इथे यावं लागलेलं आहे। दिवसभर आम्ही कालपासून आता जेव्हापासून ट्रॅक्टर चालू आहे, डिझेलची बोंब आहे, तेव्हापासून आम्ही येतोय बाबा, लाईनीला लागतोय। दिवसभर काय 10-20 रुपयाचं जेवण करतोय, नाही करतोय। कोणी मुलं गिलं घेऊन येतात बाबा, दिवसभर आपल्याला डिझेल पाहिजे म्हणून। सगळे घेऊन आल्यानंतर तरी पण आम्ही इथे येतो, इथे बी आम्हाला काय टायमावर डिझेल भेटत नाही आणि लोकांची नागलडी केल्यानंतर लोक काय टायमावर पैसे देत नाही। आमची लई बोंब चालू आहे। शेतकरी म्हणजे एक बेकार परिस्थितीमध्ये जगतोय बाबा, की सरकारला आमची एवढीच विनंती आहे, जसं चालू आहे तसं चालू द्या, लाईनीनं लोकांना डिझेल नेऊ द्या, अशी बोंब करू नका तुम्ही। 1000 रुपयाचं डिझेल लागते यायला। मग 1000 रुपयाचं डिझेल लागतं, 2000चं डिझेल घेता परवडाले का? आता पूर्वण्यामध्ये मग करावं काय आता? त्याला इलाज काय आता? आता काय करायचं शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना काय आता, काय डबा घ्यायचा आणि इंड्रिल पियाचं, दुसरं काय करायचं आता शेतकऱ्यांना? संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।